नमस्कार. मिलिंद सदानंद पवार, पूर्व प्राथमिक शाळा देवगड येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर शनिवारी विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षणाबरोबरच कला, व्यायाम, संगीत आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. उपक्रमांची सुरुवात प्रार्थना, सुविचार आणि दिनविशेषाने केली जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता, चांगले विचार आणि नवीन ज्ञानाची रुजवण केली जाते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी विविध व्यायामाचे प्रकार करून घेतले जातात. त्याप्रमाणे आजच्या शनिवारच्या उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांकडून विविध व्यायामाचे प्रकार करून घेण्यात आले. या माध्यमातून शरीर सुदृढ ठेवण्याची सवय, शिस्त आणि एकाग्रता वाढवली जाते. व्यायामामुळे विद्यार्थ्यांचे मन प्रसन्न राहते, दैनंदिन जीवनात शिस्त पाळण्याची सवय लागते आणि उत्साह, एकाग्रता, आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. संगीताची आवड निर्माण व्हावी यासाठी गायनाचे उपक्रम घेतले जातात. आज विद्यार्थ्यांकडून स्वर ओळख, आरोह, अवरोह यांचा सराव करून घेण्यात आला. गायनाच्या उपक्रमांमध्ये मुलांनी सा, रे, ग, म, प, ध, नि, सा या स्वरांची ओळख करून घेतली. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संगीताची गोडी आणि स्वरांची प्राथमिक समज विकसित केली जाते. संगीत हा विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला समृद्ध करणारा आणि मनाला आनंद देणारा एक महत्त्वाचा भाग आहे. चित्रकला. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव दिला जातो. आजच्या उपक्रमात वर्षा ऋतू आणि पावसाळ्याचे चित्र विद्यार्थ्यांना कसे काढायचे हे शिकवण्यात आले. तसेच त्यामध्ये रंग कसे भरायचे याचे मार्गदर्शनही करण्यात आले. गोष्ट, गोष्टीचा तास व प्रश्नोत्तर. गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवले जाते. आज विद्यार्थ्यांकडून गोष्टी सांगून घेण्यात आल्या आणि त्या गोष्टींवर आधारित प्रश्नोत्तरांचा उपक्रम घेण्यात आला. या माध्यमातून मुलांची विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढवला जातो. यानंतर मुलांना थोडी विश्रांती आणि अल्पोपहारासाठी वेळ देण्यात आला, जेणेकरून पुढील उपक्रमांसाठी त्यांना नवीन ऊर्जा मिळू शकेल. आता रंगांचे खेळ आणि त्या रंगांच्या कागदाची होडी. कागदाची होडी बनवण्याच्या उपक्रमापूर्वी विद्यार्थ्यांकडून कागद आणि त्यांच्या रंगावर आधारित रंग ओळख खेळ
घेण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना कागदापासून होडी कशी बनवायची हे शिकवण्यात आले. ही होडी बनवताना कागदाचे आकार म्हणजेच आयत, चौकोन, त्रिकोण, टोपीचा आकार, पतंगाचा आकार, होडी बनवताना हे सगळे आकार कसे मिळतात आपल्याला तेही त्यांना दाखवण्यात आलं. अशा प्रकारे या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्याला आणि सर्जनशीलतेला चालना दिली. आपल्याला कशी करायची बघा, ही बघा, ही एकच बाजू बरोबर ती त्रिकोणामध्ये आकार येईल अशी दुमडून घ्यायची. टोपीसारखा आकार तयार झाला. बघा तुम्ही असं करा, असा हात धरा. धरला. आता याला पुन्हा असा त्रिकोण कराय. बघा हे असं आहे ना, याला पुन्हा असं दुमडायचं. पतंगाचा आकार तयार करायचा. कोणाकोणाला जमली? दाखवावरती करा. हां, अशी धरा सर्वांनी. अशी धरा. उघड अशी अशी. होळी मार. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या होड्यांचे एक सुंदर प्रदर्शनही घेण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला आपले काम सादर करण्याची संधी देण्यात आली, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढेल. दिवसभर घेतलेल्या सर्व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करण्यात आले. त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो आणि शिक्षण अधिक आनंददायी बनवले जाते.